नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतोय तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज तुम्ही पाहताय RCC कॉलम फुटिंग झाल्यानंतर किंवा RCC बिल्डिंगमध्ये जे चौथऱ्याचं काम केलं जातं चिऱ्याचं, त्याच्याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, RCC बिल्डिंगमध्ये चिरे बांधकाम करत असताना कशा प्रकारे करणं गरजेचं आहे हे आपण दाखवतोय। मित्रांनो, कॉलम टू कॉलम सुरुवातीला चरी खोदकाम केलं पाहिजे 1.5 फूट रुंदीनं आणि 2 फूट खोलीनं। आणि जर सॉफ्ट सॉइल असेल तर खाली सोलिंग PCC करा, मुरुम असेल तर फक्त PCC केलं तरी काही हरकत नाही। आणि त्याच्यावरती अशा प्रकारे जो काही चौथऱ्याची जी हाईट असेल, समजा 3 फूट हाईट आहे आणि चौथऱ्याचा बीम जो असतो प्लिन बीम त्याची 1.25 फूट उंची आहे, तर तो मायनस करून बीमची उंची किंवा बीमची डेप्थ एवढं बांधकाम या ठिकाणी तुम्ही पाहताय। जे कॉलम आपण भरलेले आहेत ते त्या लेवलपर्यंत आपण बांधकाम करणार आहोत। हे थप्पी बांधकाम आहे मित्रांनो। आणि आउटर जे वॉल आहे हे सगळं थप्पीच करणं गरजेचं असतं की बाहेरून कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी ओलावा असेल किंवा बाहेरून घुशीचं असेल प्रमाण ते आपण या ठिकाणी होत नसतं। आणि याच्यामध्ये वाळवी किंवा कीटक किंवा मुंग्या लागू नयेत म्हणून त्याचं सुद्धा या ठिकाणी फवारा मारलेला आहे। आणि अशा प्रकारे हे सुंदर असं कन्स्ट्रक्शन करता येतं। आणि तुम्ही पाहताय कॉलम टू कॉलम अशा पद्धतीनं। दुसरी एक पद्धत आहे मित्रांनो, आपण चरी काढल्यानंतर डायरेक्ट बांधकाम न घेता जर सकलात काम असेल, एकदम पाणथळ जागा असेल तर ग्राउंड बीम घेणं गरजेचं आहे। ग्राउंड बीम घेतल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारचं बांधकाम करायचं आहे आणि आउटर साईडला ग्राउंड बीम घ्यायचे आहेत। आपण या ठिकाणी आता खाली सोलिंग PCC केलेलं आहे आणि त्याच्यावरती हे बांधकाम करण्याचं काम सुरू आहे। बाजूला सेप्टिक टँकसाठी सुद्धा खड्डा खणलेला तुम्हाला दिसतोय। आणि अगोदरच प्लिनसाठी जो काही भराव आपण केलेला आहे आणि आता राहिलेला भराव आपण प्लिन बीम झाल्यानंतर रबल सोलिंग PCC याचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये पाहायला मिळतील। तर अशा प्रकारे हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो चिरे बांधकाम केलं जातं। आणि शक्यतो आउटर वॉल जी असते ती थप्पी करायची आहे। आपण RCC मध्ये जे सुपरस्ट्रक्चरचं काम आहे, चौथऱ्याचं वरचं काम आहे, ते आउटर असेल इनर असेल तर थप्पीच करणार आहोत। मात्र कुडी केलं तरी काही हरकत नाही इंटरमिडिएटच्या वॉल। पण आपण या ठिकाणी ॲग्रीमेंटनुसार, करारानुसार, कॉन्ट्रॅक्टनुसार आपण संपूर्ण ज्या काय भिंती आहेत त्या सगळ्या थप्पी आहेत। थप्पी बांधकामाला रुंदी 9 इंच असते आणि मजबूत काम होतं मित्रांनो। आणि अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन चालू आहे। सांधमोड महत्त्वाचे आहे। चिऱ्याच्या सगळे जॉईंटला सुद्धा चांगल्या पद्धतीनं मॉर्टर या ठिकाणी लागणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे RCCचं काम करत असताना चिरे बांधकाम केलं जातं। तुम्हाला सुद्धा आणखीन काही माहिती हवी असेल, तुमचे सुद्धा काही बांधकामाबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा किंवा वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। आणि तुम्हाला 2D प्लॅनिंग, 3D एलिव्हेशन, RCC डिझाईन, चिऱ्याचं डिझाईन करून हवं असेल तरी सुद्धा आमच्याशी वरती नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता। आम्ही ही ऑनलाईन सेवा देतोय। तर अशा पद्धतीनं हे बघा तुम्ही 9 इंच रुंदीचं, 14 इंच लांबी आहे आणि 6 इंच जाडी आहे। अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो चालू असतं। बाजूला तुम्ही बघताय आता हे आपण ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला जो या ठिकाणी सेप्टिक टँकचं बांधकाम सुद्धा आपण केलेलं आहे किंवा करण्याचं काम सुरू आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने हे थप्पी बांधकाम करून घेतल्यानंतर रूम टू रूम जे आहे आतला भराव करणार आहोत, त्याच्यावरती प्लिन बीम टाकणार आहोत आणि मग अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन सुरू असतं। आणखीन यामध्ये बांधकाम आपण मध्ये सुद्धा करणार आहोत आणि त्याच्यावरती प्लिन बीम तुम्हाला दिसतील। तर मित्रांनो, तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय, कोणत्या जिल्ह्यातून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय ते सुद्धा जर आम्हाला तुम्ही सांगितलं तर निश्चित आमचं चॅनल कुठपर्यंत पाहिलं जातं
ह्याचंसुद्धा आम्हाला माहिती होईल. आणि हा शेवटचा आता टप्पा, शेवटचं बांधकाम पूर्ण चारी बाजूचं झालेलं आहे. तर तुम्ही पहा, तर अशा प्रकारचं हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. आणि आतमध्ये आता आम्ही भरावसुद्धा चिऱ्याच्या टॉपपर्यंत चारी बाजूने केलेलं आहे. तर तुम्ही पहा की सुंदर असं कन्स्ट्रक्शन दिसतं. आणि जवळपास 3 फूट चौतऱ्याची हाईट आपण, चौतऱ्याची उंची किती घ्यावी असे अनेक जण प्रश्न विचारत असतात. त्यांच्यासाठी मी सांगतोय की जमीन जी असते प्लॉटची ती रस्त्याच्या लेवलला आहे का हे पाहणं गरजेचं आहे. जर सकलात असेल तर रस्त्याची लेवल चेक करणे आणि रस्त्यापेक्षा मिनिमम 2.5 फूट आणि मॅक्झिमम 3 फूट चौतरा असणं गरजेचं आहे. आणि म्हणून 2.5 फूट ते 3 फूट तुम्ही बांधकाम करू शकता चौतऱ्याचं. आणि त्याच्यानंतर मग सुपरस्ट्रक्चरचं बांधकाम या ठिकाणी केलं जातं. तुम्ही पाहताय या ठिकाणी जो आपण खड्डा खणलेला होता त्या ठिकाणी 3 कप्प्याचं सेप्टिक टँकचं काम सुरू आहे. अशा पद्धतीनं प्रशस्त असा सेप्टिक टँक केलेला आहे. आणि अशा प्रकारचा जर सेप्टिक टँक तुम्ही बनवला तर लाईफ टाईम तुम्हाला उपसावं लागत नाही. 25-30 वर्ष तरी याला काही होणार नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी खाली सोलिंग PCC केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे. तुम्हाला सुद्धा 2D प्लॅनिंग, 3D इलेव्हेशन, RCC डिझाईन करून हवा असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही ऑनलाईन सेवा देतोय, रिजनेबल रेटमध्ये देतोय. आणि तुमचे काही बांधकामाबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंट करून जरूर विचारा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ तुम्ही पाहत जा. चॅनल सबस्क्राईब करा. बरेच जण व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत. तर सबस्क्राईब केल्यामुळं, हे काही पेईंग चॅनल नाही आहे, फ्रीमध्येच आहे, पण सबस्क्राईब केल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येतं नवीन व्हिडिओचं. आणि अशा प्रकारचं हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे. आजचा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करतोय. आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू, धन्यवाद.